आता मी काही प्रश्न विचारतो आणि या प्रश्नांमधला एक महत्वाचा पहिला प्रश्न माझ्या जो बराच वेळ डोक्यात येतोय तो आधी विचारतो. तुमच्या माहेरी कोण कोण आहे? म्हणजे बहिणी किती? तुम्ही? मी एकटी. 2 मोठे भाऊ. बहीण नाही. बरं, आता 2 भाऊ म्हणजे 2 वहिन्या, दोघांची लग्न झाली आहेत. हो. बरं, मोठ्या वहिनीचं नाव काय? स्वप्ना. दुसऱ्या वहिनीचं? स्वाती. स्वाती. बरं, तुम्ही 4 भावंड बरोबर. त्यांच्याकडे वहिनी किती? एकच भाऊ ना. एक भाऊ. अच्छा, त्या भावाच्या वहिनीचं नाव काय? लीना. भावाच्या वहिनीचं नाही रे, यांच्या भावाच्या बायकोचं. लीना. आणि बहिणी 2 बरोबर. त्या बहिणींची नावं काय? एक स्वाती, एक संगीता. तर या 5 मधून 6वी आहे मिताली पण त्याच्यामध्ये बरोबर. मी सांगितलं की आता या 6 जणींमधून एक होम मिनिस्टर निवड, तर तू कोणाचं नाव घेशील? अरे बाप रे, अरे काय आदेश, तू मारतील मला उरलेल्या सगळ्या त्या. मी सगळ्यांच्या नावातलं पहिला अक्षर घेऊ का? असं शब्द असं शक्य नाही यार. तू यार खरंच. नाही, तू नाव नको घेऊ, पण हा विचार कर. आणि त्याचबरोबर त्याच्यातून एक पटकन छान थॉट समोर आला. त्याच्यातून हिचं सगळ्यांवरती असणारं प्रेम दिसलं. ते म्हणजे मी कुणा एकीचं नाव नाही घेऊ शकत, तर मी प्रत्येकीच्या नावातलं पहिलं अक्षर घेऊ का? केवढा छान विचार आहे. मला वाटतं म्हणूनच ही सगळं नातं एकसंघ राहिलेलं आहे. पुढचा प्रश्न विचारतो. कोणत्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची इच्छा आहे? मणिरत्नम. काम करायला कोणतं माध्यम आवडेल? चित्रपट की नाटक की सिरियल? मला फिल्म करायला आवडेल, कारण की जर मी फिल्म केली तर डिरेक्टर त्याचा मणिरत्नम असू शकतो, आणि जर मी फिल्म केली तर मे बी मला परत राष्ट्रीय पारितोषिक मिळू शकतं, नॅशनल अवॉर्ड मिळू शकतं. मला फिल्म करायला आवडेल. शुभेच्छा. म्हणजे चित्रपटाला प्राधान्य दिलं आहे असं तू म्हणतोयस म्हणून ना. चला, अशा तऱ्हेने छान गप्पा तर रंगल्या. वरडकर हो काय बोलणार आहात? नाही. बरं, एखादं गाणं गा प्लीज. 2 ओळी मितालीसाठी. 2 ओळी. तुला माहितीये का, आम्ही हनीमूनला गेलो होतो तेव्हा हा ट्रेन मध्ये रात्रभर गाणं म्हणत होता. आणि मी ते सगळं सहन करत होते. तेच गाणं आहे मला बघ. नाही, तेच गाणं. 2 ओळी. चांद मेरा दिल चांदनी होती. पुढे काय? चांद से दूर चांदनी. तुम्ही कशी आधी म्हणलं? ट्रेननी. वरचा खालचा बरं. भेंडे करत होतो. अशा तऱ्हेने आपण हे गाणं सुद्धा ऐकलं, गप्पाही झाल्या आणि सगळा प्रवास नजरेसमोर आला. आज आपण सन्मान करणार आहोत मितालीचा, आणि हा सन्मान होम मिनिस्टरच्या प्रथेप्रमाणे वामनरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची नथ. धन्यवाद. आणि त्याचबरोबर आता आपण सन्मान करणार आहोत मिताली यांचा, आणि आजचा रंग आहे केसरी, आणि त्यामुळे आजच्या या विशेष भागाची सांगता करत असताना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी.